नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वरण आणि भात. त्याच्यासाठी डाळ घेतली तुरीची 1 वाटी, 1 ग्लास सपाट छोटा तांदूळ घेतले. आता मी हे दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले. 1 टोमॅटो घेतलाय कापून. हे 5-6 हिरवी मिरची घेतलीये. आता आपण हे धुवून ठेवले दोन्ही स्वच्छ. आता मी पाणी टाकून घेणार आहे या डाळीमध्ये. हे बघा, आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढं अंदाजाप्रमाणे आपण पाणी घ्यायचं थोडं थोडं. त्या तांदळामध्ये पण पाणी टाकते मी. आपले तांदूळ कसे पाणी जास्त घेतात की कमी घेतात त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचंय. आता ही जी डाळ आपण धुतली आहे ना, याच्यामध्ये हे 5-6 हिरव्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतले. हे मी त्या डाळीत टाकते. तुम्ही असं वरण करून बघा, खूप सुंदर लागतं. हे बघा, हे टमाटे कापून घेतले, एक चांगलं लाल झालेले टोमॅटो. आता हे पण त्या डाळीमध्ये आपण टाकून घेणार आहोत. हे पण टाकले मी. त्यासोबत आपण हे बघा, हळद टाकते मी अर्धा चमचा. हळदीने कलर छान येतो. हे बघा, हळद टाकली अर्धा चमचा. आता त्यासोबत मी हिंग टाकते. हिंग केवढा मोठा घेतलाय मी. खूप वरण असं खूप सुंदर लागतं हे वरण. आता हे जिरे जे आहे, हे जिरे पण 1 चमचा घेतले मी. अजून थोडी टाकते. हे पास सगळं टाकून घेतलंय. आता हे कुकरला लावून घेऊया आपण. त्या भातामध्ये थोडं आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय. आपला भात कसा कमी जास्त आहे त्याप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचंय. मीठ टाकलं की असं थोडंसं हलवून घ्यायचंय ते. म्हणजे ते मीठ सगळीकडे पसरतं. हे बघा, आता आपण हे कुकर लावून देणार आहोत. हे वरणामध्ये असं टाकलं की खूप सुंदर वरण लागतं. तुम्ही तसं करून बघा एकदा. पाणी मी थोडस टाकते, कमी वाटतंय थोडस तुम्हाला. आता आपण कुकरला झाकण लावून देऊ आणि 4 शिट्ट्या घेणार आहोत याच्यात. तूर डाळ आहे त्याच्यामुळे 4 शिट्ट्या घेतल्या की एकदम छान डाळ शिजते. आता आपण कुकर लावलाय. आता हे बघा, आता वरण शिजलंय छान. एवढं किती सुंदर वरण शिजलंय. आता आपण याला फोडणी देणार आहोत. आता गॅस चालू करून घेतलाय मी. तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत 2 चमचे. आपल्याला तूप टाकायचं असेल तुपही टाकू शकता आपण. 2 चमचे तेल टाकले. आता आपण हे काढून ठेवलंय बघा. आमसूल घेतलाय थोडासा. हा गुळ घेतलाय थोडासा. आता ही मोहरी घेतलीये. ही कोथिंबीर धुवून घेतली स्वच्छ. आणि हा कढीपत्ता पण धुवून घेतलाय स्वच्छ. आता आपण फोडणीमध्ये एवढं सगळं साहित्य टाकणार आहोत. गुळ नंतर टाकणार आहोत आपण. आता तेल तापलं की आपण मोहरी टाकून घेणार आहोत. जिरे तर आपण फोडणीला अगोदर टाकलेले आहे. हिरवी मिरची पण टाकलेली आहे शिजताना. डाळीमध्येच आपण टाकून घेतलं होतं. आता फोडणीला फक्त आपण मोहरी टाकून घेणार आहोत. बघा, मोहरी कशी तडतड वाजते बघा. मोहरी अशी तडतड वाजू द्यायची. मोहरी तशी तडतड वाजली. आपण जो हा आमसूल घेतलाय, हा आमसूल पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये. तुरीच्या वरणामध्ये आमसूल टाकायचाच आपण, म्हणजे पित्त होत नाही आणि चव इतकी सुंदर लागते. तुम्ही टाकून बघा. हे बघा, आता तो आमसूल टाकला. त्याच्या थोड्या वेळात कढीपत्त्याची पाने टाकणार आहेत आपण. आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली मी. ही पण त्या तेलातच टाकायची आपल्याला. हे बघा, तेलात कोथिंबीर टाकून घेतली.
बघा त्या फोडणीचा इतका सुंदर वास सुटलाय. खूप सुंदर लागतं असं वरण, तुम्ही करून बघा. आता आपण हे वरण गॅस बारीकच राहू द्यायचा, नाही तर फोडणी जळून जाईल. हे बघा ते सुंदर तेलामध्ये असा आमसूल, कढीपत्ता, मोहरी थोडा वेळ झालं की मग हे वरण आपण ओतून द्यायचं त्याच्यामध्ये. बघा वरण बघा किती सुंदर शिजलंय. वरणामध्ये पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आपल्या किती व्यक्ती आहे जेवण्यासाठी त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचे. घट्ट पातळ आपल्या आवडीप्रमाणे हे बघा पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात. हे बघा वरण किती सुंदर दिसतंय बघा आपलं. आता आपण शेवटी मीठ टाकणार आहोत. हे बघा आता मीठ टाकून घेणार आहोत आपण. हे अर्धा चमचा मीठ टाकलंय. आता हे हा गुळ पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा गुळाचा खडा घेतलाय मी एवढा, हा पण त्यात टाकून द्यायचा. आता वरण उकळलं की आपलं वरण तयार आहे. वरणाला उकळी येऊ द्यायची. आता एक 5 ते 10 मिनिटात वरणाला उकळी येईल. उकळी खळखळ आली की गॅस बंद करून टाकायचा. हे बघा वरणासोबत आपण वरण भात, त्याच्यासोबत आपण कोरडं वड्याचं पिठलं करणार आहोत. अशा वड्या पाडून खूप सुंदर लागतं असं. हे बघा त्याच्यासाठी साहित्य घेतले आपण. जिरं घेतलंय, लसणाच्या पाकळ्या 5-6 आणि हिरवी मिरची मी कुटून घेतली अशी जाडसर थोडस. ही कढीपत्त्याचे 5-6 पानं घेतले, थोडसा हिंग घेतलाय आणि हळद घेतली. आता आपण कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. हे पहा 2 चमचे तेल टाकले मी. गॅस जोरात केलाय मी. हे बघा आता या पिठल्यासाठी आपण हे जिरे घेतले, हे जिरे टाकून घ्यायचे. हे बघा तेल गरम झालंय चांगलं. अगोदर हळद टाकून घ्यायची आपल्याला. हिंग आपण नंतर टाकणार आहोत. आता हे जे लसूण आणि हिरवी मिरची आपण जाडसर कुटली आहे ना, ही तेलामध्ये टाकून घ्यायची अगोदर. तेलामध्ये थोड्या वेळ परतू द्यायची, म्हणजे लसूण आणि आपली हिरवी मिरची तेलामध्ये छान फ्राय होते. हे बघा फोडणीचा किती सुंदर सुवास सुटलाय बघा. आता त्याच्यानंतर शेवटी आपण हा हिंग टाकून घ्यायचा आहे. हिंग घेतला एवढा मी. हिंग एवढा का घेतला तर पिठल्याला हिंग वापरायचा, म्हणजे पोटाला आपल्या त्रास होत नाही. हे बघा हिंग टाकायचा त्यात. त्यानंतर आपण हे कढीपत्त्याचे 5-6 पानं जे घेतले, धुवून घेतले मी, आता हे याच्यामध्ये टाकून द्यायची. हे बघा असं तेलामध्ये परतू द्यायचं थोड्या वेळ. आता हे डाळीचं पीठ घेतलं होतं मी 2 वाट्या. हे आपण असं भिजून घेतले पाणी टाकून. त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही, फक्त पाणी टाकलंय. हे बघा असं भिजून घ्यायचं इथे. खूप पातळ नाही, खूप घट्टही नाही, असं भिजवलंय मी. आता हे मिश्रण याच्यामध्ये ओतून द्यायचंय आपल्याला. आता हे ओतलं का मोठ्या खोल चमच्याने पूर्ण हलवून हलवून घ्यायचं ते. आता शेवटी आपण मीठ टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये. आपल्या अंदाजाप्रमाणे अर्धासा चमचा मीठ टाकायचंय. हे बघा झालं. असं वड्याचं पिठलं झटपट तयार होतं. आता थोड्या वाफी भरू द्यायचं आणि पांगून द्यायचं पूर्ण कढईला, आणि शेवटी वड्या पाडायच्या. झालं. बघा तर आपलं आमसुलाचं वरण, गोड आंबट वरण, भात आणि कोरडं पिठलं आपलं वड्याचं, हे खूप सुंदर लागतं. असं करून बघा तुम्ही. आमसुलाचं वरण पण खूप सुंदर लागतं भातासोबत. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला.